अविनाश जाधव सर यांनी मला इथे संधी दिली, तसेच कळंबोली ग्रामस्थांनी सुद्धा संधी दिली. नक्कीच त्यांचा मी धन्यवाद मानेन. चालू असलेला सामना रंगतोय तो मात्र भिलवले ठाकूरवाडी विपक्ष मालवाडी. तर आपण विचार करायला गेलो तर नक्कीच एक चौक विभागातील भिलवले संघ असेल आणि एक कर्जत विभागातील मालवाडी संघ असेल. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो मात्र भिलवले संघाकडून मोहन. तर सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. एकीकडे असेल फलंदाज अजय आणि योगेश. नक्कीच एक दाकड सलामी पाहायला भेटत आपल्याला मालवडी संघाकडून. प्रत्येक वेळी आपण सामना बघतो. भिलवले संघ मात्र ताकदीचा संघ संबोधला जातो चौक विभागातून. त्यांच्या समोर रंगतोय तो मालवडी संघ. नक्कीच सामना मात्र 4 षटकांचा असेल. नक्कीच 4 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच 40 ते 50 धावांचं मापक आव्हान ठेवलं लागलं ते भिलवले संघासमोर. कारण का आपण भिलवले संघाचा विचार कराल तर नक्कीच एक ताकदवर संघ म्हणून संबोधला जातो चौक विभागातील. नक्कीच पहिलं षटक मात्र P1चं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो मोहन. नक्कीच 2 क्षेत्ररक्षक आपल्याला एक लॉंग ऑफच्या दिशेने दिसतोय, एक लॉंगांच्या दिशेने दिसतोय. एक नक्कीच 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल. P1चं षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज मोहन. भिलवले संघाकडून प्रथम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. नक्कीच सुंदर सजावलेला ग्राउंड दिसतोय आपल्याला. स्ट्राईकला फलंदाज असेल तो अजय. इथं मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू जातोय फाईन लीगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू बघित धावणार. क्षेत्ररक्षक शर्यत जिंकणार की चेंडू जिंकणार, परंतु थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचा श्री गणेशा होतोय. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलकावरती धावा लागतात. त्या 2 धावा नक्कीच पहिलं षटक आता ते गोलंदाज मोहन भिलवले संघाकडून राईट आर्म राऊंड द विकेट. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, परंतु फलंदाजाला मात्र पाहिजे तेवढा समाचार घेता आला नाही. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आलेल्या आहेत. इथशी मात्र सुंदर चेंडू फेकलाय. इथशी मात्र चेंडू खेळपट्टीवर पडतोय आणि यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि इथशी निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. आणि या निर्धाव चेंडूच्या सांगते मात्र तर धावफलक मात्र स्थिर राहिले. धावफलकावरती धावा आहेत मात्र 2. सुंदर शॉर्ट पिच मध्ये चेंडू जातोय फाईन लीगच्या दिशेने. चेंडू जातोय चौकारची षटकार. नक्कीच इथशी मात्र पंचांचा इशारा येतोय आणि इथशी मात्र 6 धावेसाठी मात्र पहिला षटकार येतोय तो मात्र मालवाडी संघाचा. आणि या 6 धावेच्या मदतीने मात्र संघ धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. P1च्या षटक चालू असताना मात्र 3 चेंडूंवरती मात्र 8 धावा झालेल्या आहेत. अजूनही मात्र P1च्या षटकात 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा P1च्या षटकामध्ये कुठून काढणार तो मालवाडी संघ. सुंदर आयोजन पाहायला भेटते आपल्याला. जय देवबा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषक 2026. नक्कीच सुंदर आयोजन केलंय आणि या धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 8 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. P1च्या षटकामध्ये किती धावा कुठून काढणार मालवाडीचे संघाची दोन्ही फलंदाज. सुंदर टोळ्या चेंडू हेलिकॉप्टर फटका पाहायला भेटतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र झेल सोडलेला आहे. नक्कीच मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. पकडोगे कॅच जितोगे मॅच आणि सोडोगे कॅच होगा सत्यानाश. आणि इथंशी मात्र झेल सोडलेला आहे. सोपा झेल जमिनी दान केला आणि इथंशी मात्र 1 धाव घेण्यात यश होतं आणि 1 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन वाढतंय ते 9च्या घरामध्ये. अजून या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एक सोपा झेल मात्र जमिनी दान केला या क्षेत्ररक्षकाने. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 9 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आमचे मान्यवर रुपेश दादा कुडेकर आणि सौरभजी बोराडे साहेब आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचे.
नक्कीच योगेश दादा देशमुख यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही इथेशी त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे. इथेशी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक स्थिर राहत आहे. धावफलकावरती धाव लागतात ते मात्र P1चं षटक चालू असताना एक चेंडूचा खेळ बाकी असताना धावफलकावरती धाव लागतात त्या 9 धावा. अजूनही मात्र मोहन गोलंदाजी मात्र सुरेख करतोय परंतु मालवडी संघाचा गडी बाद करण्यात यश येत नाहीये त्याला. इथेशी मात्र सुंदर कव्हरच्या दिशेने टोले चेंडू दोन क्षेत्ररक्षक चेंडूमागे धावणार चेंडू उचलणार फेकणार परंतु मात्र चेंडू जातो चौकाराच्या दिशेने. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतले चौकाराची भेट आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र संघ धावसंख्या 4 ने वाढते. जाऊन पोहोचते ती मात्र P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 13 धावा. नक्कीच P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 13 धावा. सलामीची जोडी मैदानात अजूनही मात्र तग धरून असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो मात्र भिलवले संघाकडून मंगेश गोलंदाज. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. किती धावा 4 षटकांच्या मध्ये कुठून काढणार तो मात्र मालवाडी संघ. एक कर्जत तालुक्यातील दादा संघ म्हणून ओळखला जातो मालवाडी संघ. तसंच चौक विभागातील भिलवले संघ हा सुद्धा तितकाच ताकदीचा संघ संबोधला जातो. गोलंदाजी मात्र ताकदीची ठरते ती भिलवले संघाची परंतु पहिल्या P1च्या षटकामध्ये मात्र 13 धावा खर्ची केल्या. आता गोलंदाज मोहन याने इथेशी मात्र सुंदर फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार आणि इथे येतोय पंचांचा इशारा. खणखणीत दणदणीत चौकार. तोपर्यंत संधी देऊया DJ मास्टरला. सायने मात्र संघ धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. अजूनही या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथेशी मात्र आउट साईड ऑफ स्टंपच्या बाहेरून गेलेला चेंडू पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या माराने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते ती मात्र 18च्या घरामध्ये. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज मात्र थोडा महागडं ठरतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती स्वेर चेंडू फेकी केले. इथेशी मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लगी तो आबाद नाही तो बरबाद परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धावफलक थांबतंय. धावफलक मात्र झाले ते 18 धावा. सुंदरा ब्लॉकरमध्ये चेंडू होता परंतु फलंदाजाने तितका त्याचा समाचार घेतला परंतु एक धाव घेण्यात मात्र यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचते ते 19 धावा. जर विचार करतो ना अजूनही मात्र गोलंदाजांना मात्र यश येत नाहीये. मालवडी संघाची सलामीची जोडी फोडण्यामध्ये सुंदर फलंदाजी करतात. एकेरी दुहेरीच्या मदतीने एकात मोठा फटका खेचतायत आणि धावफलक मात्र हलता ठेवतायत. फलंदाज मालवडी संघाचे दोन्ही फलंदाज असलेला अजय योगेश. सुंदरा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू परंतु एक धाव घेण्या मात्र रोखू शकत नाहीये भिलवले संघ मालवडीच्या फलंदाजांना आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक एका धोक्याने हलतंय. जाऊन पोचते ते मात्र 20च्या घरामध्ये. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. गोलंदाज योगेशा गोलंदाजाची मंगेशा गोलंदाजाची सुंदर ब्लॉकर पद्धतीचा चेंडू परंतु तितकाच सुंदर फटका स्ट्रेट डाव केलेला फटका. इथेशी मात्र एक धाव घेण्यात यश येतो आणि एका धावेच्या मदतीने मात्र पुन्हा धावफलक घालताय. जाऊन पोचते ते 21च्या घरामध्ये. अजूनही या षटकात दिला मात्र
एक चेंडूचा खेळ बाकी असेल. उर्वरित एक चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर फटका इथंशी मात्र उंचावून गेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या साने मात्र संघ धावफलक जाऊन पोहोचते ते 27च्या घरामध्ये. दोन षटकाच्या समाप्तीनंतर मालवडी संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 27 धावा. नक्कीच पुढच्या सत्राचा पुढच्या षटकाचं धावतं समालोचन करतील आमचे साथी समालोचक अविनाश सर. तर धन्यवाद सौरभ सर, अतिशय चांगला समालोचक आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ सरांच्या माध्यमातून अद्यापर्यंत 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती लक्ष दिला तर 27 धाबा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल प्रवीणच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये जर विचार केला 27 धाबा, अतिशय चांगले फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अजय आणि योगेश या फलंदाजाच्या माध्यमातून जर विचार केला तर अजय हा फलंदाज ज्याला जीवदान दिला होता बिलवले संघाड्या, त्यामध्ये फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल अजयच्या माध्यमातून. यावेळी मात्र गोलंदाज तयार असेल. यावेळी अतिशय चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता इथे निर्धाव चेंडू खेळलाय फलंदाज अजय हा फलंदाज. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल प्रवीण. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक. अद्यापर्यंत कमबॅक करावे लागेल. यावेळेला मात्र बॅटची कडा पाहणे गरजेचं असेल. इथे मात्र मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज बाद होऊ शकेल तो म्हणजे अजय हा फलंदाज. मालवाडी संघाचा मोठा आदर आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पहिला फलंदाज बाद झालाय. अद्यापर्यंत विचार केला तर 27 या धावेवरती. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर दाखल होताना. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. या षटकामध्ये जर विचार केला अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. पहिला डॉट चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू, म्हणजे 3 डॉट चेंडू फेकलेत अद्यापर्यंत भिलवले ठाकरवाडी संघाचा गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 षटकामध्ये जर विचार केला तर मालवाडी संघ सरस होता अद्यापर्यंत विचार केला, पण तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळू शकेल तो म्हणजे प्रवीणच्या माध्यमातून. बॅट टू बॅट 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि 1 विकेट त्यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र अतिशय देखणा फटका, चेंडू जाईल 1 बाउन्स 4 धाब्यांसाठी. पंचांचा इशारा येतोय चौकार. फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 डॉट चेंडू केल्यानंतर पेशर आला होता फलंदाजाला. थोडासा पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, पण चौकार आपल्याला पाहायला मिळू शकेल. या 4 धाब्याने स्कोर कार्डवरती लक्ष दिला तर अद्यापर्यंत 1 फलंदाज बाद झाल्यानंतर 31 धाबा लागल्या धावफलकावरती. अतिशय चांगला आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल. नाईटची शृंखला सन्माननीय दीपकदादा हिल्लम आयोजित. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील. यावेळेला मात्र फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॅटची कडा होती. दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज बाद झाला योगेश. ज्ञानेश्वर बाद झालाय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अद्यापर्यंत विचार केला या गोलंदाजाचा. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या गोलंदाजाच्या माध्यमातून अद्यापर्यंत प्रवीण हा गोलंदाज 1 चौकाराचा बार काढला आणि 2 विकेट, महत्त्वपूर्ण विकेट अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज हरिश्चंद्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता थोडासा अद्यापर्यंत विचार केला तर गोलंदाज हरिश्चंद्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. डॉट बॉलची सांगता. स्कोर कार्ड वरती लक्ष दिला. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज बाद झालेत. 31 धाबा लागल्या धावपलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये काय अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भिलवले ठाकूरवाडी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 षटकामध्ये जर विचार केला तर मालवाडी संघ सरस होता, पण तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि चौथा षटक हरिश्चंद्रच्या हातामध्ये. हरिश्चंद्रचा विचार केला तर 2 डॉट चेंडू फेकल्यात अद्यापर्यंत गोलंदाजी करत असताना. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका पाहणे गरजेचं असेल. यावेळेला मात्र अतिशय चांगला झेल पकडताना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल तो म्हणजे योगेश हा फलंदाज. फटका मात्र अतिशय चांगला होता. तिसरा फलंदाज बाद होताना 31 या धावेवरती. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजाच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे लेग बायचा इशारा पंचांचा आपल्याकडे. इथे एकेरी धाबाने स्कोर कार्ड वरती 32 धाबा आपल्याला पाहायला मिळू शकेल. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. त्यापर्यंत विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉलची सांगता. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. शेवटच्या षटकामध्ये हनामारीचा षटक आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज हरिश्चंद्रच्या हातामध्ये सोपवला होता आणि अद्यापर्यंत अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजाच्या माध्यमातून. टीम भिलवले ठाकूरवाडी संघाचा हरिश्चंद्र. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय हलक्या हाताने चेंडूला कटवलाय. यावेळेला मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. खराब थ्रो केला होता, पण इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होऊ शकेल. एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. या एकेरी धाब्याने स्कोर कार्ड वरती जर लक्ष दिला तर 33 धाबा लागला धावपलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 34 धाब्याची गरज असेल टीम भिलवले ठाकूरवाडी संघाला. जर विचार केला आपण तर पहिल्या 2 षटकामध्ये 27 धाबा आल्या होत्या. नंतरच्या षटकामध्ये जर विचार केला फक्त आणि फक्त 6 धावा मालवाडी संघाने काढल्या आणि 4 विकेट. विचार केला तर डीजे मास्टरला संधी असेल.
मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. मोहन आणि नागेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. मोहनच्या माध्यमातून पहिला षटक टाकला होता. 13 धाबा खर्च केल्या होत्या मोहन या गोलंदाजाने. आता फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. इथे जर विचार केला 24 चेंडू मागे 34 धाबा काढाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल भिलवले टाकोरवाडी संघाला. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या बारग्यास्तावरती अजय अतिशय चांगली फलंदाजी केली होती. अजय पहिल्या सत्रामध्ये बाद झाल्यानंतरच्या 2 षटकामध्ये फक्त 6 धाबा काढल्या मालवाडी संघाने. इथे अजय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक. पहिला सामना जिंकला आंबिवली संघाने. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 20 धावेवरती रोखला होता शिंगटोल संघाला. आणि या सामना सहज रीतीने जिंकला 2 षटकामध्ये आंबिवली संघाने. आता दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल. एका साईडला असेल भिलवले टाकरवाडी संघ, त्यांच्या अगेन्स्ट जर विचार केला आपण तर मालवाडी संघ. गोलंदाज अजय, ओन स्ट्राईक फलंदाज मोहन आपल्याला पाहायला मिळू शकेल. ओन स्ट्राईक. इथे पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार असेल गोलंदाज. यावेळेला हलकीशी बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पॉईंटच्या दिशेने केलून काढलाय फलंदाज आपल्याला या पाहायला मिळू शकेल तो म्हणजे मोहन हा फलंदाज. गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे पहिल्या चेंडूवरती श्री गणेश अवताडा टीम भिलवले टाकोरवाडी संघाच्या माध्यमातून. तसेच अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळू शकेल. सन्माननीय दीपक दादा इल्लम आयोजित शृंखला जय देवबा क्रिकेट संघ कलंबोलीवाडिया स्वर्गीय जनाबाई स्मृती शिक्षक आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2026 आलेले सर्व क्रिकेट रसिकांचे व मान्यवरांच्या सहर्ष स्वागत असेल. विशाल देशमुख तसेच योगेश देशमुख आपल्याला पाहायला मिळू शकेल. सूरज चव्हाण, रुपेश कुडेकर आपल्याला पाहायला मिळू शकेल. तसेच विनायक कोतेकर आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि सौरभ बोराडे आपल्याला पाहायला मिळू शकेल. तसेच सौरभ कोतेकर यांचं सहर्ष स्वागत असेल या शृंखलेमार्फत. यावेळेला गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पंचांकडे अपील होती. या बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे तिसरा पंच तर चेक करायचा विनंती असेल. हॅलो, नक्कीच अविनाश सर आपल्याला थांबवतोय. जर फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. जर का षटकार हॅट्रिक मारली तर प्रहार अकॅडमीचे संचालक रुपेशजी कोडेकर साहेब तसेच विनायक कोतेकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा असेल 1001 रुपये. कोणतीही हॅट्रिक झाली तरी 1001 रुपयाचं पारितोषिक भेटेल. प्रहार अकॅडमीचे संचालक रुपेश कोडेकर आणि विनायक कोतेकर यांच्या माध्यमातून A1 जोडी असेल ही राणा प्रताप क्रिकेट संघाची. धन्यवाद. तर नॉट आउट असेल फलंदाज. डॉट बॉल असेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे जर विचार केला पहिल्या चेंडूवरती एकेरी दाब आली होती. यानंतरचे 2 लागोपाठचे 2 डॉट चेंडू फेकलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. जर विचार केला तर गोलंदाज अजय याच्या माध्यमातून
अद्यापर्यंत इथे डावखुरी हाताचा फलंदाज नागेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 निर्धाव चेंडू खेळत असताना यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे बॅट टू बॅट 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळू शकेल. नागेशच्या माध्यमातून डॉट होताना अद्यापर्यंत एकेरी धाव लागले धावपलकावरती. जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती अजय या फलंदाजाने. इथे मात्र फलंदाजी करावी लागेल टीम बिलवले टाकरवाडी संघाला. यावेळेला मात्र मोठा फटका पाहणे गरजेचं असेल. चेंडू जाईल सरळ 1 बाउंड 4 धाब्यांसाठी. पंचांचा इशारा येतोय चौकार. या 4 धाब्याने स्कोर कार्डवरती धावपलकावरती धावा लागल्या त्या 5 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय अद्यापर्यंत. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल अजय. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता. शतरक्षण चेंडू काल्या. यावेळेला मात्र अतिशय चांगला झेल पकडताना शतरक्षणच्या माध्यमातून इथे पहिला फलंदाज बाद होईल तो टीम बेलवले संघाचा नागेश. इथे नवीन फलंदाज दाखल होताना मैदानाच्या आतमध्ये टीम बिलवले ठाकूरवाडी संघाचा फलंदाज मंगेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे जर विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती विचार केला तर 5 धावा लागल्या धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. ती म्हणजे अजयच्या माध्यमातून जशी फलंदाजी केली होती. अजयने पहिल्या सत्रामध्ये अतिशय देखणे फलंदाजी पाहायला मिळाली अजयच्या माध्यमातून. आता नवीन गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. योगेशच्या माध्यमातून इथे जर विचार केला 5 धाबा लागला धाबलकावरती. गोलंदाज योगेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अद्यापर्यंत विचार केला तर 18 चेंडू आणि 29 धाब्याची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा. गोलंदाज तयार असेल. यावेळेला अतिशय वेगाने चेंडू हत्तलताना गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पंचांचा इशारा. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळू शकेल. अद्यापर्यंत विचार केला तर टीम मालबाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाज यावेळेला मात्र मोहन, फलंदाज यावेळेला मात्र मोहन आपल्याला पाहायला मिळू शकेल. मोहनचा विचार केला तर अद्यापर्यंत डॉट बॉल खेळत असताना यावेळेला पुन्हा एकदा इथे पंच आमच्या तिकडे बोलताना सोर चेंडू फेकलाय. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून एकेरी धाव ॲड होत असताना अद्यापर्यंत 6 धावा लागल्या धावपलकावरती. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका साईडला असेल SK परंतवाडी आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यांच्या अगेन्स्ट यंगस्टार कांड्रोली संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. यावेळेला पुन्हा इकडे पंचांकडे अपील होती. फलंदाज बाद होईल तो फलंदाज सलामीला आलेला फलंदाज मोहन. हा फलंदाज सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर गेले. अद्यापर्यंत विचार केला तर बिलवले ठाकरवाडी संघाचे 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर 6 या धावेवरती. अद्यापर्यंत विचार केला तर स्कोर कार्ड 6 लागले धावपलकावरती. इथे परंतवाडी संघाचा संघनायक दाखल होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. कांड्रोली संघाचा संघनायक आपण यायचा यंगस्टार कांड्रोली. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अनिल आपल्याला पाहायला मिळू शकेल. अनिल हिरवे. तर बॅट टू
प्रत्येक षटकारासाठी या 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सन्माननीय बालाराम कातकरी कुंडेवालचे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल अनिल हिरवेसाठी कारण अद्यापर्यंत 6 धावा लागल्या धावफलकावरती अजूनही 28 धावा तर नाणेफेक करून घ्यायच्या विनंती असेल. हॅलो, नक्कीच आपण कंट्रोल विपक्ष परंदवाड या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घेणार आहोत. आपले मान्यवर विष्णू मिरकुटे साहेब यांच्या माध्यमातून आपण नाणेफेक करून घेणार आहोत. नेरळचे प्रमुख पाहुणे असतील परंदवाडी विपक्ष कांड्रोले. नक्कीच कांड्रोली संघ कॉल करतोय बद्दल काहीतरी. स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषक 2026 आयोजन कसं वाटतंय आपल्याला? चांगलं आहे. नक्कीच पुढील होणारा सामना कांड्रोली विपक्ष परंदवाडी. तर कांड्रोली संघ आपण आपला निर्णय परंदवाडी संघ आपला निर्णय सांगायचा. नक्कीच डॉट बॉल असेल, डॉट बॉल असेल. प्रथम नाणेफेक Very जिंकून delivery. फलंदाजी स्वीकारले परंदवाडी संघाने आणि कांड्रोली संघासाठी शतकसाठी आमंत्रित केलेले आहे. यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॅट टू बॅट 2 निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाजावरती थोडासा आक्षेप होता पण इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल योग्यच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील होते. पंचांनी अपील फेटाळून लावले. इथे एकेरी धाव कंप्लीट झाल्या. एकच धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. इथे लेग बाईटचा इशारा पंचांचा. एकेरी धाब्याने स्कोर कार्ड वरती 8 धावा लागल्या धावफलकावरती. नेक्स्ट साबडा आपल्याला पाहायला मिळू शकेल तो म्हणजे एका साईडला असेल यंगस्टर कांड्रोली विपक्ष एसके परंदवाडी आपल्याला पाहायला मिळू शकेल. नेक्स्ट साबडा परंदवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती जर लक्ष दिलं अद्यापर्यंत 8 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अजयने. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला योग्यच्या माध्यमातून अतिशय चांगला षटक. तसेच समालोचक आमच्याशी जोडले जातील सुरेशजी केबारे सर. आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. दीपक दादा हिल्लम आयोजक ती शृंखला आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत विचार केला तर स्कोर कार्ड वरती 8 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. वैदिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक. 2 षटकाचा विचार केला तर मालवाडी संघाच्या बाजूने 2 षटक राहिले आहेत. इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल मंगेश. यावेळेला मंगेश स्लोवर पतीचा चेंडू फेकला होता. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण केला नाही अजय याडे. इथे एकेरी धाव कंप्लीट होताना एकेरी धाब्याने 9 धावा लागल्या धावफलकावरती. इथे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल अनिल हिरवेसाठी. यावेळेला पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद होईल. इथे सुवर्ण संधी होती अनिल हिरवे फलंदाजाला पण इथे लेग बाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज बाद एल्बो डब्ल्यू स्वरूपामध्ये.
तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल आकाशच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 9 धाबा लागल्या धावफलकावरती. या वेळेला मात्र जर विचार केला अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. या वेळेला मात्र चेंडू थांबणार नाही. अद्यापर्यंत 4 धाब्यांसाठी येतोय चौकार फलंदाज सुभाषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल पहिला चौकार. इथे मात्र विचार केला तर अद्यापर्यंत 13 धाबा लागल्या धावफलकावरती. हलकीशी कडा आपल्याला पाहायला मिळाला बॅटची आणि चेंडू सरळ गेलाय खाली पॉईंटच्या दिशेने. 4 धाब्यांसाठी या 4 धाब्याने 13 धाबा लागल्या धावफलकावरती. 9 चेंडू आणि अजूनही 21 धाब्याची गरज असेल. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळू शकेल. 8 चेंडू आणि 21 धाबा. 8 बॉल 21 धाब्याची गरज असताना पाहणे गरजेचं असेल कशा प्रकारे फलंदाजी होईल. इथे जर विचार केला तर बिलवले ठाकरवाडी संघाला सुवर्ण संधी असेल. 8 चेंडू आणि 21 धावे जर काढल्या तर 1000 रुपयाचा क्रॅश प्राइज असेल. तो म्हणजे बालारामजी कातकरे कुंडेवाल यांच्या माध्यमातून बिलवले संघाला सामना जिंकला तर. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल आकाशच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. एकेरी धाब्याने अद्यापर्यंत स्कोर कार्डवरती लक्ष दिला तर 15 धावा लागल्या धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 19 धाब्याची गरज असेल जिंकण्यासाठी. ती म्हणजे बिलवले ठाकरवाडी संघाला. 3 फलंदाज बाद झालेत. पंधरा झाल्यात अजूनही 19 धावायची गरज असेल. पहिल्या सत्रामध्ये 33 धावा लागल्या धावफलकावरती. 34 धाब्याचं टार्गेट सेट केलं होतं मालवाडी संघाडे त्यांच्या अगेन्स्ट बिलवले ठाकरवाडी संघाडे. अद्यापर्यंत 3 ओव्हरचा सामना संपला. अद्यापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आणि 15 धावा लागल्या धावफलकावरती. 6 चेंडू 19 धाबा. सामना जिंकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सन्माननीय बालारामजी कातकरी कुंडेवाल गावचे बिलवले ठाकरवाडी संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला मोठा फटका पाहणे गरजेचा असेल. झेल होणार की यावेळेला मात्र अतिशय चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल तो म्हणजे मंगेश फलंदाज. 4था हद्रा आपल्याला पाहायला मिळू शकेल तो म्हणजे बिलवले ठाकरवाडी संघाला. यावेळेला मात्र न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळू शकेल. हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. नवीन फलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. अद्यापर्यंत 5 चेंडू आणि 19 धाब्याची गरज असेल. मोठ्या फटक्याची गरज असेल अद्यापर्यंत विचार केला तर. कारण पहिल्या सत्रामध्ये 33 धाबा लागल्या होत्या. 34 धाब्याचा टार्गेट होता असं तसेच सुरेश केवारिया सरडा विनंती असेल अतिशय चांगले समालोचक आपल्याला विनंती असेल आपण समजक कक्षेमध्ये यायचं आहे. यावेळेला मात्र गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी यावेळेला मात्र बॅटची कडा पाहणे गरजेचं असेल. यावेळेला मात्र एकेरी धाव पूर्ण होताना या एकेरी धावेने अद्यापर्यंत विचार केला तर 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल. 4 बॉल 18 3 बॉल 18. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खाली पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 21 धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. अतिशय चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला तर
या बले पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल. डॉट चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका फलंदाजाच्या बॅट मधून. पॉवर हिटिंग आपल्याला पाहायला मिळू शकेल शेवटच्या चेंडूवरती आणि सामना जिंकलाय तो म्हणजे मालवाडी संघ. पराभूत झालाय तो म्हणजे बिलवले टाकोरवाडी संघ. हॅलो तसेच सडमाडी एक अतिशय चांगले समालोचक आपल्याला साठी सुरेशजी केबारे